नमस्कार. आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्रातील समाजसुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा कार्यकाल आहे बघा 1842 ते 1901 यांची सखोल माहिती या लेक्चरमध्ये आज आपण पाहणार आहोत. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. तर पाहूया. महादेव गोविंद रानडे यांना न्यायमूर्ती रानडे म्हणून ओळखलं जातं. यांचा जन्म 18 जानेवारी 1842 मध्ये झाला. निफाड, जिल्हा नाशिक, महाराष्ट्रामध्ये. यांच्यावर प्रभाव टाकणारे व्यक्ती होते हेगल, ऑगस्ट आणि स्पेगलर. यांच्या पत्नीचं नाव होतं रमाबाई रानडे. यांचं शिक्षण झालं होतं BA LLB. यांच्या आवडीचे विषय होते इतिहास आणि अर्थशास्त्र. इतिहासामध्ये त्यांनी MA केलं होतं. मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो म्हणून त्यांची निवड झाली होती. महादेव गोविंद रानडे म्हणजेच न्यायमूर्ती रानडे हे मवाळ प्रवाहाचे नेते होते. फादर ऑफ जस्टिस सुद्धा त्यांना म्हटलं जायचं. पदवीधरांचे मुकुटमणी हेही त्यांना म्हटलं जायचं. गुरु शिष्यांची परंपरा सांगायची झाली तर महात्मा गांधींचे गुरु होते गोपाळकृष्ण गोखले. गोखलेंचे गुरु होते रानडे आणि रानडेंचे गुरु होते तेलंग. तर बघा, न्यायमूर्ती रानडेंवर बोलके सुधारक म्हणून टीका झाली होती. आता याचे कारण काय होतं तर रानडे यांचा पहिला विवाह हा झाला होता 1851 साली वयाच्या 11व्या ते 12व्या वर्षी वाईमधील दांडेकरांच्या रमा नावाच्या मुलीशी झाला. पण यांच्या पहिल्या पत्नीचं काही आजारामुळे 1873 मध्ये निधन झालं आणि माधवरावांचे विधवा पुनर्विवाहाचे विचार पाहता त्यांच्या वडिलांनी अशी अंदाज केला की आपला मुलगा एका विधवेशी लग्न करू शकतो. म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांचं लगेच त्याच वर्षाच्या नोव्हेंबरच्या 30 तारखेला अण्णासाहेब कुर्लेकर यांच्या कन्येशी माधवरावांचा विवाह लावून दिला. त्यामुळे काय झालं बघा, आणि माधवरावांनी सुद्धा वडिलांच्या इच्छेखातर विवाह केला. त्यांचे विचार विधवा पुनर्विवाहाचे होते, पण त्यांनी विधवेशी लग्न केलं नाही. लग्नानंतर माधवरावांनी त्यांच्या पत्नीचं नाव पण रमाच ठेवलं. महादेव यांना माधवराव सुद्धा म्हटलं जायचं बघा. विधवा विवाहाची हाती आलेली संधी आपण दवडली म्हणून ते दुःखी पण झाले. पण वडिलांच्या इच्छेपुढे किंवा वडिलांच्या आज्ञेपुढे त्यांचं काही चाललं नाही. याच्यामुळे त्यांच्यावर बोलके सुधारक म्हणून टीका केली जाते. हे फक्त लोकांना सांगतात आणि स्वतः तसं वागत नाहीत. कारण त्यांनी विधवेशी विवाह करायला हवा होता, पण त्यांच्या वडिलांची इच्छा खातर त्यांना करता आलं नाही. म्हणून त्यांच्यावर बोलके सुधारक महादेव गोविंद रानडे हे बोलके सुधारक होते अशी त्यांच्यावर टीका केली जाते. पण त्यांनी त्या मुलीचं नाव रमा ठेवलं आणि तिला सुद्धा पुढे शिकवलं. सगळ्यात महत्त्वाचं, वडिलांच्या इच्छेखातर त्यांना ते करता आलं नाही विधवा विवाह. स्वामी दयानंद सरस्वती, वासुदेव बळवंत फडके, पंचहौद मिशन, रखमाबाई खटला या व्यक्ती आणि या घटनांच्या संदर्भात त्यांना आणखीन टीका सहन करावी लागली. काही काळ ते शिक्षक संस्थांचे सचिव, तसेच 1893 साली मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. सार्वजनिक कार्यमध्ये त्यांनी ज्ञानप्रसारक सभा, परमहंस सभा, प्रार्थना समाज, सार्वजनिक सभा, भारतीय सामाजिक परिषद इत्यादी म्हणजे त्यांचा सहभाग होता. भारतीय राजकारणात अर्थशास्त्रीय विचार त्यांनी आणला. सगळ्यात महत्त्वाचं, स्वदेशीच्या कल्पनेला त्यांनी शास्त्रशुद्ध आणि व्यावहारिक स्वरूप दिलं. स्वदेशीची जी कल्पना होती त्याला शास्त्रशुद्ध आणि व्यावहारिक स्वरूप देण्याचं काम न्यायमूर्ती रानडेंनी केलं. भारतातील दारिद्र्याच्या प्रश्नावर मूलभूत विवेचन करून दारिद्र्याची कारणं आणि ते दूर करण्याचे उपाय त्यांनी अभ्यासपूर्वक मांडलं. हा खूप अभ्यासू माणूस होता न्यायमूर्ती रानडे. मराठी ग्रंथकार संमेलनाच्या सर्वप्रथम त्यांच्याच प्रयत्नामुळे यशस्वी झालं संमेलन. त्यातूनच पुढे साहित्य संमेलन योजनेची प्रथा सुरू झाली. याचा मूळ हे रानडेंनी सुरू केलं. त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले होते न्यायमूर्ती रानडेंनी. तर बघा, भारतीय सामाजिक परिषद ही एक महत्त्वाची बघा. न्यायाधीश रानडे यांनी भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना केली. या परिषदेचे ते जवळजवळ 14 वर्ष महासचिव होते. या चळवळीच्या किंवा या परिषदेच्या कोणत्या मागण्या होत्या बघा, तर जातीप्रथेचं उच्चाटन, आंतरजातीय विवाहास परवानगी, विवाहाच्या वयोमर्यादेत वाढ, बहुपत्नीत्वाच्या प्रथेस आळा, विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, तथाकथित जाती बहिष्कृत लोकांच्या स्थितीत सुधारणा, हिंदू मुसलमानांच्या धार्मिक मतभेदांचे निराकरण अशा या संस्थेच्या मागण्या होत्या. राष्ट्रीय काँग्रेस स्थापनेत सुद्धा रानडेंचा महत्त्वाचा सहभाग होता. ही सामाजिक परिषद सुद्धा काँग्रेसच्या अधिवेशनादरम्यान भरवली जायची. संस्था संदर्भात न्यायाधीश रानडे वक्तृत्वोद्योजक सभा
ही संस्था पुणे शहरात दरवर्षी वसंत व्याख्यानमाला, आता ऐकतो बघा, वसंत व्याख्यानमाला आयोजित करते. आजही ही संस्था सुरू आहे. रानडे वक्तृत्वोद्योग सभा, नेटिव्ह जनरल लायब्ररी, फिमेल हायस्कूल, मुलींच्या शिक्षणासाठी हुजूर पागा शाळा, इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ ईस्टर्न इंडिया इत्यादी अनेक संस्थां पुढाकार घेऊन स्थापन केल्या होत्या. हुजूर पागा बघा, मुलींच्या शिक्षणासाठी जी शाळा काढली तिला हुजूर पागा शाळा असं म्हटलं जायचं पुण्यामध्ये. त्याचबरोबर न्यायाधीश रानडे यांनी 1897 साली स्थापन झालेल्या गिरगाव मुंबई स्थित आर्यन एज्युकेशन सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष होते. ही संस्था आर्यन एज्युकेशन सोसायटी आजही गिरगावात मुंबई आणि पालघर येथे ज्ञानदानाचं काम करत आहे. जे न्यायमूर्ती रानडे ह्या सोसायटीचे पहिले अध्यक्ष होते. यांच्यावर सरकारी रोष, ब्रिटिश सरकारचा सुद्धा राग होता बघा. क्रांतिकारांचं पेंढाऱ्यांचं बंड झालं, दुष्काळ आणि तत्कालीन सरकार विरोधी घटनांमध्ये रानडेंचा हात असल्याचा संशय सरकारला येऊ लागला होता. त्यामुळे त्यांची बदली त्यांनी 1879 मध्ये धुळे येथे केली. त्यांना येणारी टपालं आणि ते पाठवतात त्या टपालावर सुद्धा सरकारनं नजर ठेवली होती. गणेश शास्त्री लेले त्यांचा एक मित्र होता बघा, गणेश शास्त्री लेले, या मित्राने त्यांना सांगितलं की अशी ही नोकरी, ब्रिटिशांची नोकरी तू सोडून दे, निवृत्ती स्वीकार, असा सल्ला त्याने या मित्रानं न्यायमूर्ती रानडेंना दिला होता. पण रानडेंनी त्यांच्या मित्राचा, गणेश शास्त्री लेले या मित्राचा काही सल्ला ऐकला नाही. माधवरावांनी तो सल्ला मांडला नाही. यथावकाश हळूहळू सरकारचा संशय दूर झाला, कारण हा माणूस अभ्यास करायचा, त्याच्यावर मतं मांडायचा आणि सरकारला संशय आला होता की क्रांतिकारांशी किंवा पेंढाऱ्यांशी याचे काही संबंध आहेत का, टपाल आहेत का, याजवळ यांची बदली सुद्धा केली. त्यांच्या टपालावर सुद्धा लक्ष ठेवण्यात आलं. आणखीन एक बघा, एकेश्वरांची कैफियत, ब्राह्मो समाजाच्या धर्तीवर मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना झाली. त्यांच्या अनेक मित्रांनी केली रानडेंच्या. त्या पंथाची तत्वे, उपासना पद्धती, विधी यांचं समर्थन करण्यासाठी, प्रार्थना समाजाचं समर्थन, तत्वांचं, उपासना पद्धतींचं, विधींचं समर्थन करण्यासाठी रानडे यांनी इंग्लिशमध्ये एकेश्वरवादांची कैफियत अशा अर्थाच्या शीर्षकाखाली एक निबंध लिहिला होता बघा. त्याचबरोबर त्यांचे प्रजावृद्धीचे दुष्परिणाम, मराठा सत्याग्रहातील नाणी व चलन, तरुण शिकलेल्या लोकांची कर्तव्ये हे निबंध ज्ञानप्रसारक नियतकालिकात गाजले होते. त्यांचे कोणकोणते? प्रजावृद्धीचे दुष्परिणाम, मराठा सत्याग्रहातील नाणी व चलन, तरुण शिकलेल्या लोकांची कर्तव्ये असे निबंध त्यांचे ज्ञानप्रसारक नियतकालिकामध्ये गाजले. एकनाथांच्या भागवत धर्माचाही म्हणजे वारकरी संप्रदायाचाही महादेवरावांच्या, न्यायमूर्ती रानडेंच्या मनावर खोल प्रभाव म्हटला होता. डेक्कन सभा 1890 मध्ये सामाजिक सुधारणेच्या वादाला प्रक्षोभक स्वरूप प्राप्त झाले. रानडे यांनी 1870 मध्ये स्थापन केलेल्या सार्वजनिक सभा या संस्थेमध्ये फाटाफूट झाली आणि 2 गट पडले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व त्यांचे सहकारी यांनी आपले बहुमत स्थापित करून न्यायमूर्ती रानडेंच्या अनुयायांना दूर सारले. का तर लोकमान्य टिळक हे जहाल विचारांचे होते आणि रानडे हे मवाळ विचारांचे होते. त्यांचे वैचारिक मतभेद होते, विरोध नव्हता. तेव्हा रानडेंनी 1893 मध्ये पुण्यामध्ये डेक्कन सभा नावाची संस्था काढली. रानडेंनी 1890 मध्ये औद्योगिक परिषद स्थापली. कंगाल हिंदुस्थानला स्वतंत्र अर्थशास्त्र असावे, हिंदी अर्थशास्त्राचा पाया घालणारे हे न्यायमूर्ती रानडे. कंगाल जो हिंदुस्थान आहे त्याला स्वतंत्र अर्थशास्त्र, जो ब्रिटिशांनी केला त्याला एक स्वतंत्र अर्थशास्त्र असावं. हिंदी अर्थशास्त्राचा पाया सुद्धा न्यायमूर्ती रानडे यांनी घातला. खूप अभ्यासू आणि अर्थशास्त्रामध्ये खूप अभ्यास होता बघा. मूळ प्रश्नापर्यंत पोहोचण्याची यांचे कायम प्रयत्न राहायचा. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये 1874 ते 1876 या दरम्यान काल मोठा दुष्काळ पडला. तेव्हा सार्वजनिक सभेद्वारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचं सर्वेक्षण केलं सार्वजनिक सभेद्वारे रानडेंनी. या सर्वेक्षणात सरकारचे धोरणच शेतकऱ्यांच्या हालाचीच कारण आहे. याचं जर कारण कोणतं आहे तर दुष्काळ तर आहेच, त्याबरोबर सरकारचं धोरण हे सगळ्यात हालाखीचं कारण हे त्यांनी स्पष्ट केलं. जबाबदार राज्यपद्धतीच्या मागणीचा अर्ज त्यांनी इंग्लंडच्या पार्लमेंटला धाडून दिला. या अर्जावर हजारो लोकांच्या सह्या त्यांनी घेतल्या. 1877 मध्ये दिल्ली येथे भरलेल्या दरबारात राणी व्हिक्टोरिया हिला हिंदुस्थानची सम्राज्ञी ही पदवी अर्पण करण्यात आली. त्या प्रसंगी सुद्धा त्या सभेला राणीला एक मानपत्र दिले आणि त्याचबरोबर हिंदी जनतेच्या मागण्यांचा अर्ज सुद्धा देण्याचं काम रानडेंनी केलं.
रानड्यांच्या या राजकारणाच्या पाठीमागे अखेर बंड उठवण्याचा उद्देश असावा, अशा वेळी त्यावेळी ब्रिटिश सरकारला दाट शंका उत्पन्न झाली. रानड्यांच्या सर्व व्यवहारावर सुद्धा ब्रिटिशांनी पुन्हा कडक निर्बंध लक्ष ठेवलं, परंतु त्यांना असा स्पष्ट पुरावा मिळाला नाही सरकारच्या विरोधातले. त्यामुळे 1885 साली रानडे यांना कौन्सिलचे सभासद म्हणून नेमलं आणि फायनान्स कमिटीत सुद्धा घेतलं. हे लक्षात ठेवा. राणीला सुद्धा त्यांनी हे पत्र दिलं होतं आणि मागण्यांचा अर्ज सुद्धा दिला होता. यानंतर राईज ऑफ द मराठा पॉवर अँड द अदर ॲसेट्स या मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष 1964 या लेखनाला जोडूनच मराठी सत्तेचा विस्तार ऱ्हास यासंबंधी पुढील 2 खंड लिहिण्याचा त्यांचा मानस होता, परंतु त्यांच्या निधनामुळे तो काही पूर्ण होऊ शकला नाही. विधवा पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते असणारे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची ओळख हे भारत अर्थशास्त्राचे जनक, संघराज्य पद्धतीचे पुरस्कर्ते, समाज सुधारक, वाचक, लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. ते समाज सुधारक होते, वाचक होते, लेखक होते, अर्थशास्त्राचा अभ्यास करणारे होते. रानडे यांच्या उत्तरपत्रिका एवढ्या चांगल्या असायच्या की विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुद्धा त्या प्रसिद्ध कराव्या लागल्या. 1865 ते LLB मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो म्हणून नियुक्त झाले. विवाह उत्तेजक मंडळाच्या प्रमुख आधारस्तंभ बनले होते रानडे. त्याचबरोबर 1866 मध्ये भाषांतरकार म्हणून नियुक्ती केली त्यांनी. अक्कलकोट संस्थानचे कारभारी दिवाण म्हणून सुद्धा कोल्हापूर येथे न्यायाधीशपदी सुद्धा कार्यरत राहिले. 31 मार्च 1867 मध्ये मुंबईत प्रार्थना समाजात सहभागी झाले. जेव्हा स्थापन झाला त्यावेळी सहभागी होते. 1867 मध्ये एल्फिन्स्टन कॉलेज इंग्रजी व इतिहासाचे प्राध्यापक म्हणून काम केलं. एल्फिन्स्टन कॉलेजला इंग्रजी आणि इतिहासाचे प्राध्यापक. 1885 मध्ये मुंबई इलाख्याच्या विधी सदस्य म्हणून नियुक्ती विधिमंडळात होते. 1887 मध्ये इंडियन सोशल कॉन्फरन्स भारतीय सामाजिक परिषदेची रानड्यांनी स्थापना केली. भारतीय सामाजिक परिषद 1887. 1889 ला इंडस्ट्रियल वेस्टर्न इंडियाची त्यांनी स्थापना केली. 1893 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून ते नियुक्त झाले. महादेव गोविंद रानडे हे ब्रिटिश कालीन भारतातील एक मोठे समाजसेवक होते. 1862 साली त्यांच्या तत्वावर आधारित इंदू प्रकाश या वर्तमानपत्रात लेखन करून त्यांनी समाजकार्याला सुरुवात केली आणि हे इंदू प्रकाश हे वृत्तपत्र 2 भाषेमध्ये प्रसिद्ध व्हायचं. त्याचबरोबर न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथोत्तेजक मंडळी न्यायमूर्ती रानडे यांनी मराठा ग्रंथोत्तेजक मंडळी ही संस्था स्थापन करण्यात त्यांचा पुढाकार होता. इतिहास, शास्त्र, देशाची सुधारणा, उपयुक्त कथा, धर्माच्या संदर्भातील पुस्तके प्रसिद्ध करणे हा या संस्थेचा उद्देश होता. ग्रंथोत्तेजक मंडळींचा रावशास्त्री गोडबोले, कृष्णशास्त्री चिपळूणकर, कृष्णशास्त्री तळेकर हे 3 जण पुस्तक पसंत करण्याच्या समितीचे सदस्य होते. या संस्थेने पुणे येथे ग्रंथकारकांचे संमेलन आयोजित करण्यात पुढाकार घेतला होता. 800 लोक या संस्थेचे वर्गणीदार होते, परंतु फक्त 2% लोकांनीच वर्गणी भरलेली होती. गणेश वासुदेव जोशींच्या समाजविषयक आणि अर्थविषयक विचारांचा रानडेंवर पगडा होता. हे महत्त्वाचं सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी यांच्या समाजविषयक आणि अर्थविषयक विचारांचा रानडेंवर प्रभाव होता. त्याचबरोबर त्यांचे वडील रानड्यांचे वडील हे सरकारी पदरी कारकून होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरमध्ये झाले. रानड्यांचं त्यांना शालेय आयुष्यात विनायक जनार्दन कीर्तने यांची मैत्री लाभली आणि ते पुढे वाढली. 1856 नंतर ते विनायक जनार्दन कीर्तने मुंबईत शिक्षणासाठी आले. 1858 मध्ये एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये दाखल झाले. त्यांचे इंग्रजी व संस्कृत भाषांमधील वाचन वाढले. लॅटिनचाही त्यांनी भरपूर अभ्यास केला. इंग्रजी, संस्कृत, लॅटिन. मॅट्रिकच्या परीक्षेसाठी त्यांनी मराठी शाहीचा उदय आणि उत्कर्ष या विषयावर निबंध लिहिला. मराठी शाहीचा मॅट्रिकच्या परीक्षेसाठी कोणता निबंध लिहिला? मराठी शाहीचा उत्कर्ष आणि मराठी शाहीचा उदय आणि उत्कर्ष. पुढच्या काळात त्यांनी त्याच नावानं पुस्तक लिहिलं. 1857 साली मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. त्यानंतर 1862 साली विद्यापीठात जे पहिले 4 पदवीधर झाले होते त्यापैकी एक महादेव गोविंद रानडे होते. 1857 ला मुंबई विद्यापीठ स्थापन झाले. त्याचे पहिले 4 पदवीधर होते. त्याच्यामध्ये महादेव गोविंद रानडे हे एक होते. 1864 साली ते इतिहास हा विषय घेऊन एल्फिन्स्टन कॉलेजमधून MA झाले. त्याचवेळी अलेक्झांडर ग्रँट यांचा सहवास आणि मार्गदर्शन या रानडेंना लाभले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रानडेंनी 2 वर्ष ओरिएंटल ट्रान्सलेटर म्हणून सुद्धा नोकरी केली. त्यानंतर ते अक्कलकोटच्या संस्थानात दिवाणजी म्हणून रुजू झाले. जानेवारी 1878 मध्ये रानडे यांनी नाशिक येथे सदर अमीन म्हणून नेमणूक करण्यात आली. रानडेंची 1878 मध्ये रानडेंची नाशिक येथे
सदर अमीन म्हणून नेमणूक करण्यात आली. 1885 मध्ये त्यांची मुंबई काउन्सिलवर कायदेविषयक सल्लागार म्हणून निवड करण्यात आली. 1890 ते 1893 मध्ये त्यांची पुन्हा निवड करण्यात आली. 1886 मध्ये त्यांची भारत सरकारच्या अर्थ समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली. वित्तीय समितीवर नियुक्त होणारे रानडे हे पहिले भारतीय होते. लक्षात ठेवा, वित्तीय समितीवर नियुक्त होणारे रानडे हे पहिले भारतीय होते. ते उत्तम वक्ते होते. इंग्रजी आणि मराठी भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं. त्यांना देशोद्धाराची तळमळ होती. त्यांचं शरीर भरदार होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं, अतिवाचनामुळे त्यांचा एक डोळा निकामी झाला होता. त्यांची वेशभूषा, राहणी अत्यंत साधारण होती. अहंकारी नव्हते. त्यांचे विचार हे क्रांतिकारक नव्हते, पण उत्क्रांतवादी होते. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. त्यांचे विचार हे क्रांतिकारक नव्हते, पण कसे होते? उत्क्रांतवादी होते. विचार क्रांतिकारक, कारण ते मावळ प्रवाहाचे नेते होते. त्यांचे विचार क्रांतिकारक नसले तरी विचार हे उत्क्रांतिवादी होते. महाराष्ट्राच्या प्रबोधनाचे ते जनक होते. मराठी पत्रकारितेचेही जनक रानड्यांना म्हटलं जातं. 1897 साली शासकीय, केंद्रीय आणि प्रांतिक खर्चाचे मोजमाप करणाऱ्या समितीवर त्यांची नेमणूक झाली. समितीच्या शिफारशी देताना त्यांनी सरकारला आर्थिक नोकर कपातीचा सल्ला दिला होता. त्या काळात सुद्धा नोकर कपातीचा सल्ला दिला होता त्यांनी. त्यांच्या याच कार्यामुळे ब्रिटिश सरकारकडून त्यांना चॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. नोकर कपातीचा सुद्धा त्यांनी आदेश दिला होता. रानडेंनी विधवा विवाहाचा पुरस्कार केला होता. 1865 मध्ये विष्णू शास्त्री पंडित आणि इतरांच्या सहकार्याने विधवा विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केले होते. 1869 साली पुण्यात वेणूबाई परांजपे यांचा पांडुरंग करमकर यांच्यासोबत पहिला विवाह घडून आणला होता त्यांनी. वेणूबाई परांजपे आणि पांडुरंग करमकर. पुण्यातील विष्णू शास्त्री बापट हे विधवा विवाहाचे आद्य प्रचारक होते. विष्णू शास्त्री बापट. पण रानडे यांनी याची अंमलबजावणी घरातच करता आली नाही, म्हणून त्यांच्यावर सुद्धा विधवा विवाहासंदर्भात टीका करण्यात आली. बोलके सुधारक म्हणून. विधवा बहिणीचा विवाह वडील व समाजाच्या भीतीनं त्यांनी लावून दिला नाही. हे एक महत्त्वाचं. त्यांना स्वतः करता नाही आला विधवेशी विवाह दुसरा, आणि त्यांनी आपल्या बहिणीचा सुद्धा विवाह, विधवा बहिणीचा विवाह त्यांना लावून देता आला नाही, वडील आणि समाजाच्या भीतीने. तेव्हा फुलेंनी त्यांच्यावर टीका केली होती. रावसाहेब, मग या सुधारकाचं ढोंग तुम्ही सोडून द्या, तुम्ही सुधारक नाहीत, असं फुले त्यांना म्हटले होते. त्याचबरोबर 1882 साली रानडे यांनी पुण्यात फिमेल स्कूल स्थापन केले. फिमेल स्कूलची स्थापना केली आणि याचंच नाव पुढं हुजूर पागा शाळा झालं, जे आपण आधीच पाहिलं. हुजूर पागा शाळा पुण्यात स्थापन केली होती, फिमेल स्कूल. 1868 मध्ये रानडे राघव भांडारकर समवेत प्रार्थना समाजात दाखल झाले. लव्ह ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन हे या समाजाचं घोषवाक्य रानडे यांनीच दिलं होतं. कोणाला? भांडारकर प्रार्थना समाजाचं घोषवाक्य दिलं होतं. लव्ह ऑफ गॉड इन सर्व्हिस ऑफ मॅन हे समाजाचं घोषवाक्य रानडे यांनीच निश्चित केलं होतं. समाजाची नैतिक प्रगती घडवून आणणे, सद्यस्थितीत ईश्वराची जुनी चौकट बदलून त्या ठिकाणी अध्यात्मावर आधारित नवी व्यवस्था निर्माण करणे, ही दोन प्रार्थना समाजाची उद्दिष्ट रानडे यांनी स्पष्ट केली होती. उद्दिष्ट सुद्धा रानडे यांनी स्पष्ट केली होती आणि त्यांचं घोषवाक्य प्रार्थना समाजाचं लव्ह ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन हे सुद्धा रानडे यांनी निश्चित केलं होतं. पुण्यातील सार्वजनिक काका यांच्या समवेत रानडेंनी हिराबाग येथे पुन्हा सार्वजनिक सभा सुरू केली. तसेच अहमदनगर एज्युकेशन सोसायटीची सुद्धा रानडेंनी स्थापना केली होती. स्थानिक सार्वजनिक वाचनालय सुरू करण्याची प्रेरणा देखील रानडे यांचीच होती. त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरवण्यामध्ये सार्वजनिक काका यांच्या समेत त्यांनी आयोजित केलं होतं. 1887 मध्ये मद्रास काँग्रेस अधिवेशनापासून काँग्रेस, बघा 1887 मध्ये मद्रास काँग्रेस अधिवेशनापासून काँग्रेस अधिवेशनासोबतच सामाजिक परिषद भरवण्यास सुरुवात येऊ लागली. 1895 मध्ये पुणे येथे काँग्रेसचे अधिवेशन भरणार होते. टिळकांनी काँग्रेसच्या मंडपात सामाजिक परिषद घेण्यास विरोध केला. 1887 ला सुरू झाली मद्रासमधून सामाजिक परिषद, ती 1895 पर्यंत झाली पुण्यापर्यंत. पण पुण्याला टिळकांनी विरोध केला. याच्यामध्ये असे केल्यास जर सामाजिक परिषद घेतली तर मंडपालाच आग लावायची धमकी टिळकांनी दिली. टिळक हे जहाल प्रवृत्तीचे होते. त्यामुळे रानडेंची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली आणि सामाजिक परिषद सुद्धा घेतली गेली नाही. न्यायमूर्ती रानडे हे स्वतः उत्तम संशोधक होते, विश्लेषक होते. त्यांच्या द राईज ऑफ मराठा पॉवर, मराठी सत्तेचा उदय 1900 या ग्रंथातून ते दिसून येतं. त्यांनी ग्रंथात ग्रँडफ या इंग्रजी इतिहासकाराने मराठ्यांचा इतिहास लिहिताना केलेल्या चुका निदर्शनास आणून दिल्या होत्या. मराठी सत्तेच्या उदयाच्यामध्ये ग्रँडफने काय चुका केल्यात ह्या निदर्शनात आणून देण्याचं काम सुद्धा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी केलं होतं.
रानडेंनी 1884 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात मराठी भाषेला पुरस्कार समावेश असावा, म्हणजे 1884 पर्यंत मराठी भाषा शिकवली जात नव्हती, त्यासाठी त्यांनी सांगितलं की मुंबई विद्यापीठामध्ये मराठी भाषेचा समावेश असावा याचा ठराव मांडला आणि यासाठी सुद्धा दुसरा प्रयत्न 1898 मध्ये सुद्धा त्यांनीच केला होता. 1884 1898 मध्ये. 1885 मध्ये पदवीधर मंडळ त्यांनी स्थापन केलं होतं. रानडेंनी या मंडळापुढे पदवीधर मंडळ स्थापन केलं त्यावेळेस त्यांनी व्याख्यान दिलं होतं, आमचे पदवीधर लवकर का मरतात. हे व्याख्यान रानडे यांनी दिलं होतं, आमचे पदवीधर लवकर का मरतात. 1877 मध्ये पडलेल्या दुष्काळाच्या वेळी त्यांनी त्याच सालच्या ब्रिटनच्या कार्यक्रमाच्या दुष्काळावेळी धान्य टंचाई नैसर्गिक नसून ही लोकांची ग्राहक शक्ती कमी झाल्यामुळे झाली आहे हे सिद्ध करून दाखवलं होतं की ही नैसर्गिक नसून तर लोकांची ग्राहक शक्ती कमी, म्हणजे अर्थशास्त्राचा भरपूर अभ्यास करत होते रानडे, भरपूर अभ्यास होता त्यांचा. अनेक क्षेत्रातील संस्था स्थापन करून त्यांनी भारतात संस्थानात्मक जीवनाचा पाया घातला असे त्यांच्याबद्दल म्हटलं जातं. ज्याप्रमाणे गुलाबाचे सौंदर्य व सुगंध वेगळे करता येत नाही त्याचप्रमाणे राजकारण, समाजकारण, सामाजिक सुधारणा या वेगळ्या करता येत नाहीत.